विविध निवडणुकीचे या कार्यक्रमामध्ये मी शाहनवाज शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहिलेलाच आहात की सोलापूर शहरामध्ये सोलापूरचा खासदार कसा असावा, आम्ही जनतेला थेट प्रश्न विचारतच आहोत। त्याच माध्यमातून अजून एक भर पडलेला आहे, सोलापूर शहरामधून प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता या जाहीर झालेल्या उमेदवारीत शिंदे साहेबांना किती फायदा होत आहे व किती तोटा होणार हे तर येणारा काळच ठरणार आहे। अजून भाजपकडून जय सिद्धेश्वर महास्वामी हे पण उमेदवारी आपली जाहीर केलेली आहेत। काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीकडून थेट प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून लढणार आहे अशी घोषणा झालेली आहे। तर याचा फायदा किंवा याचा फटका आपल्या शिंदे साहेबांना लागणार का हे तर येणारा काळच ठरवेल। तत्पुरता आम्ही आमच्या प्रश्नावर ठामच आहोत। सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे व सोलापूरचा खासदार काय करायला पाहिजे हेच प्रश्न घेऊन आम्ही थेट जनतेकडे आलेलो आहोत। तर जाणून घेऊया जनतेचीच प्रतिक्रिया। सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे? सब जात धर्म को लेके चलने वाला होना, और क्या? बेरोजगारी वगैरे हाँ, वो दूर करने को ना। अजून काय दूसरा काय अपेक्षा काय असेल खासदाराकडून? ये सब में इम्पोर्टेंट वो है, सब जाति धर्म को लेके चलने वाला होना। यहाँ ऐसा ये अलग है वो अलग है, धर्म ऐसा नहीं होना। ऐसा नहीं होना, हाँ, सबको लेके चलना, बेरोजगारी को छोड़ाना। क्या है, सब खासदार तो देख रहे हैं हम। एक बार निवड को है तो उनका पता रहता नहीं। अभी हमारे नई ज़िंदगी में तो हाल के बेहाल है। यहाँ पे रोड का इंतज़ाम सही नहीं है, पानी का भी सही नहीं, ड्रेनेज का नहीं है। वो सब ख्याल करके जैसा मांगनी पहले होती है वो लेकर ना, वो पूरा लास्ट तक चलना। क्या है यहाँ पर नहीं, क्या बच्चों सब 12वीं D.Ed B.Ed सब करके बैठे, नौकरियाँ नहीं। सोलापूर शहरामध्ये नोकरी नहीं, किसको भी नहीं नौकरी ज़्यादा। सब तरकारी की भाजी की गाड़ियाँ लगा रही हैं, BA B.Com पढ़े सब छोकरा था भी। रिक्शा भरपाई है, सब रिक्शा चला रहे, फिर पकड़ के वो अलग और केस। तो होना कैसा क्या ज़िंदगी बच्चों का? पढ़ाई लिखाई करके इतने पढ़े, मेहनत लगा के पढ़ रहे हैं, कर रहे हैं, बच्चा उसका ज़रा भी ख्याल नहीं। इनको नौकरी का सवाल नहीं है। ये पहला मेन मुद्दा ये है रहना, बेरोजगारी। गरीबी हटाते बोलते, क्या गरीबों को हटाते समझ में नहीं आता ना, क्या समझ नहीं आता। और टैक्स भी बढ़ा रहे हैं सब, हर इसका टैक्स बढ़ा रहे हैं, टैक्स भी कम होना। येणाऱ्या खासदाराकडून तुमची अपेक्षा काय असेल? हाँ, वही अब ये बोल रहा ना कि उन्हें सब हमारा ख्याल करना पड़ता ना, लेकिन हाँ खाली सुनते अपना क्या है महत्व, मेन क्या है बोलूँ कि हम सब धर्म को लेकर चलना, यही बात मेन है। देखो सब उतार चढ़ाव नहीं करना किसको, धर्म को हर बात से सबका ख्याल करना, और बेरोजगारी बच्चों को ये करना, और ये पूरा रोड़ा का सब स्मार्ट सिटी बोल रहे हैं। अब यहाँ के देखो सब पूरा हाल का बेहाल है। यहाँ पे स्मार्ट सिटी का अपने 16 पर नंबर लगा ना, फिर यहाँ पर क्या है हाल, एक रोड सही नहीं है यहाँ पे, वो सर ख्याल देना पड़ता सब तरफ। यहाँ से नहीं, जितना भी ये है जैसा क्या बोलते हैं उसको, आउट सिटी, हाँ आउट सिटी जितने भी हैं, हदवाड़, हाँ हदवाड़ भाग में ना, सबका हल यही है। वो सबका ये करना पड़ेगा देखो बात का। सोलापूरचा खासदार सुशीलकुमार शिंदे साहेबांसारखा असायला पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे काम केलेलं आहे, त्यांच्यानंतर जे खासदार आता आहेत आपले शरद बनसोडे साहेब, त्यांचं काही काम नाही आहे। सिटीमध्ये पण नाही आहे, हदवाड भागात पण नाही आहे। सर्वात मोठा प्रॉब्लेम हा हदवाड भागात पाणी आणि लाईटचा आहे, जेणेकरून आत्तापर्यंत जे व्हायला पाहिजे होतं ते काम झालेलं नाही आहे। त्यामुळं असा खासदार आपल्याला नको आहे जो काम करू शकत नाही। येणाऱ्या खासदारकडनं काय अपेक्षा असेल? येणाऱ्या खासदारकडनं एवढंच अपेक्षा आहे की जे विकास काम व्हायचं थांबलेलं आहे ते विकास काम त्यांच्याकडून आपण करून घ्यायचं, एवढं हे आहे। हां, सोलापूरचा खासदार जे आमच्या सोलापूर लोकांची जाण ठेवायला पाहिजे, त्यांची मान ठेवायला पाहिजे
आणि आमची समस्या जी आहे सोडवायला पाहिजे. आमची समस्या आहे आता रस्ते ड्रेनेज हे तर आहेच आहे, ह्याच्याशिवाय जे मुख्य रस्ते आहे, उडान पूल आहे, हे भाजपचे सरकार फक्त उद्घाटन केली पण आतापर्यंत त्याचं काही काम झालेलं नाही आहे. आणि हे खासदार तर जे आहे ना काही काम केलेलं नाही सुद्धा, आजपर्यंत त्यांनी काही काम केलेलं नाही आहे. आणि आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही सुशीलकुमार शिंदे साहेबांना आम्ही मतदान करणार आहे, जेणेकरून त्यांनी आतापर्यंत केलेलं कामाचा हे आणि आतापर्यंत आम्हाला काम करणारा खासदार पाहिजे. होणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय असणार? होणाऱ्या खासदारकडून आता आमचे मुख्य रस्ते, आमचं शहर स्मार्ट व्हायला पाहिजे आणि जे स्मार्टपेक्षा जे रस्ते आता खराब झालेले आहे ते सगळे रस्ते दुरुस्त करायला पाहिजे. उडान पूल पाहिजे, मुख्य म्हणजे आता शहरात उडान पूल नाही आहे एक पण, उडान पूल पाहिजे, शहरात पाहिजे. कसं असायला पाहिजे म्हणजे काय, हातवाडा भागामध्ये तर काही सुद्धा काम नाही. शरद बनसोडे कोण आहे? शरद बनसोडे तुम्ही स्वतः ओळखता का? पेपरमध्ये फक्त फोटो दिसतोय त्यांचा, बरोबर आहे, पेपरमध्ये फक्त फोटो दिसतोय, तुम्ही स्वतः ओळखता का? आम्हाला तर त्यांनी कधी दिसलेलं आम्हाला माहितीच नाही. शरद बनसोडे नेमकं कोण आहेत हे माहिती आम्हालाच माहिती नाही आहे, कोण आहेत ते, कुठं राहतात हेच माहिती नाही. हां, मग त्यांना कोण ओळखतच नाही, आम्ही बघितलंच नाही तर काय सांग, फक्त पेपरमध्ये येतं की हे शरद बनसोडे एवढंच माहिती आहे आम्हाला. खासदार होणाऱ्या खासदाराकडून ते अपेक्षा काय असेल? अपेक्षा म्हणजे काय, हातवाड भागामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. ते रस्ते, ड्रेनेज जे काय आहे ते थांबलेलं काम ते संपूर्ण व्हायला पाहिजे. स्मार्ट सिटी बद्दल काय? स्मार्ट सिटी तर म्हणतेच फक्त स्मार्ट सिटी, कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत लवकर इथं, काय करायचं? अशी परिस्थिती हां सोलापुरामध्ये. हां, हातवाडा भागामध्ये तर असं आहे. एकंदरीत कागदावरच आहे सर्व, हां, प्रत्यक्षात नाही काहीच नाही. अजून काय अपेक्षा? अजून काय नाही येत, अजून काय दुसरं आमचं वगैरे ते बेरोजगारी तर वाढतच चाललेली आहे. बेरोजगारी येणारा खासदार ते बेरोजगार जर काही कमी करत असेल तर चांगलं आहे त्याचं. पण विमानतळाबद्दल काय म्हणणं आहे? विमानतळाचं काय आमचं काय ते विमानतळ एवढं मोठं प्रोजेक्ट आहे, ते गाठले पैसा, सगळा गव्हर्नमेंटचा पैसा तिथं गाठले, बरोबर नाही? गव्हर्नमेंटचा पैसा तिथं गाठले, इथलं सोडले तिथं गाठले, तिथं काही सुद्धा केले नाहीत. पण कधी होणार ते? कागदावर हां, कधी होणार? कधी होणार हां. हेच एक प्रश्न. हां हां हां, म्हणजे कामं करायला पाहिजे, निवडून आलं तर बी हां असं राहायला पाहिजे. त्यांनी सोलापुराचा कुठं तर विकास थांबलाय असं तुम्हाला वाटत नाही का? ते कामाला ते बाहेर जात नाही ना, माहीत नाही ते. हां, तुमच्या इथं विकास झाले का? रोड वगैरे, पाणी वगैरे व्यवस्थित येतं? मग पाणी कुठलं येतं असं 4 दिवसाला एकदा येत आहे, गटारीच असंच राहते. पुन्हा म्हणलं तर आपलं हे ते संडासचं तर इतकं प्रॉब्लेम आहे, पैसे देऊन सुद्धा येत नाही तर काढायला. घंटागाडी येते का वेळ? हां, रोज येते की, हां वेळेवर येते. सकाळी 7लाच, 7 साडेसातला येते, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. शहराचा खासदार कसा असायला पाहिजे? चांगला असायला पाहिजे, निवडून तर काम करायला पाहिजे. गल्लीत एकदा व्यायला नाही. आता बनसोड्यांना आला निवडून, आमचं गल्ली कसं त्याला माहीत नाही, सोलापूर माहीत नाही. त्यांना हाय तर नाचून दोन गटरा करून बसले. आले खासदार आले की गटरा करून त्यांनी घरी बसणार. आम्ही काय करणार? गोरगरीबच्या लोकांना, लेकराला नोकरी नाही. हां, किती परेशान आपण. मग आता खासदार चांगला असायला पाहिजे, कामं करायला पाहिजे. कामं करत नाही, काम करणार का? आणि सांगा की बघा आता नाना गरीब लोकांनी लेकर आम्ही तिथं पण आपण पोचू शकत नाही. बरोबर. हां, आम्ही आता ते मोठे लोक पोचावतो, आम्ही पोचू शकत नाही. ते कोणाचे होते कामं, आपल्या काय कामं होत नाही, का होत नाही. या सगळं चांगलं खासदार, चांगलं काम व्हायला पाहिजे, एवढंच मान्य आहे. ताई, सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे? अच्छा रहना चाहिए, अपने काम करना चाहिए, सोलापुर का विकास होना चाहिए. कहाँ तो कहाँ जरा रुके सो है विकास, वो विकास के बारे में कुछ तो सोचना चाहिए. गली के बारे में, कौन सी गली कैसी है, कौन सा नगर सेवक कैसा है, कौन सा अपना ये एरिया कैसा है, ये देखना चाहिए, बताना चाहिए. कौन से लोगों का क्या तो प्रगति ठहरीस है, कौन सी भी लोगों की ऐसा मजबूरी है, ये भी देखना. उन्होंने ये देखे तो उन्होंने खासदार, आमदार इन्हों सब सोचे तो ये आगे विकास होगा ना, नहीं सोचे तो कहाँ का विकास होने वाला. सध्याचे सोलापुराचे खासदाराचं नाव माहिती आहे का तुम्हाला? मालूम है? नहीं मालूम है कुछ, मैं देखी भी नहीं खासदार को और आमदार को नहीं मालूम, मेरे को मालूम ही नहीं मेरे को खासदार कौन है, सो क्या है सो. फक्त निवडणुकी वेळेस हां, जवच मालूम होता हो. वोट मागायला येतात तेव्हाच, त्यानंतर कोणच येत नाहीत. आश्वासन देतात, कामं होत नाहीत. आमची सुविधा झाली पाहिजे, चांगलं सरकार यायला पाहिजे. सुशिक्षित बेकारी वाढले, बायकांना कामं नाहीत. मग घरात बसून घरगुती म्हणजे घरात बसून काहीतरी कामं यायला पाहिजे. आता घरात बसून एकावर आपलं भागत नाही आजकालच्या जमान्यात. खासदार असं कोण पण आलो दे, येऊ दे मंत्री,
पण बायकांना किंवा सुशिक्षित बेकार मुलांना नोकऱ्या पाहिजे. आपलं विकास झाला पाहिजे. सोलापूरचा विकास झाला पाहिजे. सोलापुराचा विकास हे कुठं तर रखडलेला असं तुम्हाला वाटतं का? मंत्री चांगला असलं तरच म्हणजे पुढे जाईल ना तो. म्हणजे चांगला आपण निवडून आणला तर मंत्री चांगलं भेटलं तरच आपलं विकास होईल. एकंदरीत सोलापुरात असं म्हणणं की 2 मंत्री सोलापुराला भेटलेत, परंतु त्यांच्यात काय तर वाद आहे. हां, त्यामुळे कुठं तरी रखडले. असं वाटतं. हो, विकास रखडलेला आहे. म्हणजे आपण चांगलं मंत्री निवडून आलं तर पुढे विकास होईल आपल्या सोलापूरचा. होणाऱ्या खासदारकडनं काय अपेक्षा असेल? आता आपले कामं करायला पाहिजे ना त्याने. म्हणजे चांगलं आपण खासदार निवडून आणायला पाहिजे. खासदार चांगला असायला पाहिजे. आपली कामं आपली ते हे आहे गरज आहे ती समजून घेतल्याला पाहिजे. गल्ली सुधारायला पाहिजे आणि वेळोवेळी येऊन महिन्याला एकदा तरी येऊन भेटायला पाहिजे. महिलांना तर पाच महिन्याला तरी किंवा वर्षाला तरी आहेत तर आम्हाला वोट घातलेत पब्लिक म्हणून तरी भेटायला पाहिजे तिने. म्हणजे फक्त वोट मागायला येतात, पाया पडायला येतात ना. वोट घेतलं की झालं, संपलं. कोण आहे की आम्ही कोण त्यांनी कोण असं होतात. स्मार्ट सिटीबद्दल काय वाटतं तुम्हाला सोलापूर? स्मार्ट सिटी आहेच कुठं आहे, फक्त नावाला स्मार्ट सिटी आहे. नंतर ते आतापर्यंत फक्त रंगभवन एवढं झाली आहे. नंतर आत कुठं आहे स्मार्ट सिटी? सगळं ते कचरा लोड इकडं तिकडंच आहे. गटार हे नाही, गटार पण तिथे नाही, हे झाले नाही, ड्रेनेज झाले नाही, पाणीची सोय नाही आहे. आज आमचं पाणी आलेलं नाही आहे, वेळेवर पाणी आलेलं नाही आहे. आज 2ला येत आहे पाणी, कधी 4ला येत आहे, कधी 5ला येत आहे, कधी संध्याकाळी, कधी रात्री, कधी पण पाणी येत आहे. पाणीचं सोयच नाही आहे नीट. पाणी उन्हातानात लेकरं किती तर असं फिरून भरतात करतात. रोड स्वच्छ केलं पाहिजे. गटर पाणी वेळेवर येत नाही. 9:30 10ला येते, कधी 12ला येते, कधी 10ला येते. वेळ किती दिवसाच्या आड येते सोलापूर? 3 दिवस येते. 3 दिवस, कधी 5 दिवस येते, कधी 4 दिवस येते. पण वेळेवर येत नाही पाणी. नियमच नाही. मग ते बघून डोळे होतात. हां, वेळेवर येते का नाही. आज येते पण रात्री 11ला ये, 9ला ये, असं 12ला ये, असं वेळेवर येत नाही पाणी. येते पण गटर नाही, स्वच्छ नाही, सगळं रोड बरोबर नाही. सोलापूर शहराच्या खासदाराचं नाव माहिती आहे का तुम्हाला? नाही. कोण आहे हे तर माहिती आहे का नाही? कधी चेहरा बिरा बघितलाय? टीव्हीतच बघतो. शरद बनसोडे टीव्हीत बघतो. हे तर खातरमध्ये नाही, सूर्यकांत शिंदे ह्यांनाच माहिती आहे फक्त. सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे? खासदार म्हणजे आता आपल्या सध्याला तर खासदार सनील बनसोडे आहेत. आत्ता प्रत्येक गल्लीत मी बघतो शरद बनसोडे आत्तापर्यंत कोणत्याही गल्लीत फिरलेले नाहीत. त्यांचं काम काय, सोलापूरचे खासदार आहेत, त्यांचं काम काय पूर्ण सोलापूर फिरावं, पूर्ण सोलापूर बघायला पाहिजे. काय तिथं कुणाला काय कमी आहे, कुणाला काय प्रॉब्लेम आहे, सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचं त्यांचं काम आहे. अजून राहिली गोष्ट खासदार म्हणजे तर हा स्मार्ट सिटी केली आहे, पण केले कुठं काय केले? खाली तेवढं एक रंगभवनला केले. ते रस्ता तर तसंच पडलेला आहे ह्याच्यासमोरचं पार्क आणि रंगभवनचा रस्ता. त्याचं काय झालं? मोदी साहेब आले तेवढं केले, संपलं का गोष्ट? एवढं केलं जेव्हा मोदी साहेब येणार आहेत तेवढं तेव्हाच केले, संपली गोष्ट. नंतरनं नाही, नंतरनं पलटून बघायचं पण नाही त्याला. म्हणजे पंतप्रधान ज्यावेळेस आले, हां, त्यावेळेस केले. ज्यावेळेस पंतप्रधान आले त्यावेळेस खाली पब्लिकला थुक्का लावले. हे झालं नाही याचा अर्थ. त्यानंतरनं कुठं काय केले? काय केले का? होणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा काय असेल सर? होणारं खासदार कसं बघा, आता तर खासदार होते आमचे काँग्रेसचे, त्यांनी येत होते घरी घरी. मी स्वतः पण त्यांच्यासोबत गेलेला आहे. येत होते, जात होते, पण ते गोष्ट वेगळी होती. पण आताची गोष्ट वेगळी आहे. ते सत्ता वेगळीची होती, सत्ता पूर्ण पलटून गेलेली आहे. शहरामध्ये बेरोजगारी प्रश्न आहे. बेरोजगारीच्या संदर्भात काय तुमचं काम बोलणं वगैरे? बेरोजगाराच्या संदर्भात तर आता झालेलं आहे. सोलापुरात 2-3 कंपनी येणार आहेत. टाटा मोटर्स एक आहे, बजाज एक आहे. मे बी आता 5-6 वर्षात होऊन जाईल, रिकवर होऊन जाईल सोलापूरची बेरोजगारी. हो. होणाऱ्या खासदारकडनं अपेक्षा काय असेल? होणाऱ्या खासदारकडनं अपेक्षा का म्हणजे तर स्मार्ट सिटी झालं आहे तर स्मार्ट सिटी दिसायला पाहिजे. आणि राहिली बेरोजगारी तर ते त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कसं आपण त्याला हे करू शकतो, रिकव्हरी करू शकतो. ते त्यांना प्रयत्न करायला पाहिजे होणाऱ्या खासदारला. आणि जे सध्याला खासदार आहेत त्यांना पण हीच प्रयत्न करायला पाहिजे की सोलापूरला आपण चेंज कसं करू शकता. सोलापूरचे रोजगार जाऊन त्या पुण्यात काम करतात. काय करायचं तिथं काम करायचं? तुम्ही सोलापुरात स्वतः ही करा ना. जुनी मिल होती त्यावेळेस दुसऱ्या गावाचे कामगार येत होते इथं काम करायला. येत होते का नाही येत होते? त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आता जी आहे का तशी परिस्थिती सोलापूरची? इथून जे सोडून कुठं जातात
अरे परदेशी आपल्या देशातले माणूस परदेशीतला जाऊन त्यांना फायदा करून द्यायला लागलेत ना. कुठं चाललेत USA ला, कुठं चाललेत दुबईला, कुठं चाललेत सौदीला. आपल्या देशात तुम्ही ते फॅसिलिटी आणा ना. आपला देश खरंच एक दिवस अमेरिकाला पाठीमागं टाकेल. ही तुम्ही बघा ना, अमेरिकाला पाठीमागाचं बघा ना, पाठीमागाला तुम्ही काय फायदा. तुम्ही दुसऱ्या आपल्या देशात तुम्ही ते आणू शकत नाही. आहे आपल्या देशात सर्वात जास्त पैसा म्हणजे इंडियात आहे. जर तुम्ही काढून बघितलं तर ब्लॅक मनी सर्वात जास्त इंडियाची दिखेल. तरी पण इंडियाचं सोडा, सोलापूरचा तर विकास होईल का नाही? सोलापूरचा विकास होईल, पण चांगलेच असले असायला पाहिजे ना. आपले खासदार पण असायला पाहिजे आणि आपले प्राईम मिनिस्टर पण बघायला पाहिजे. या शहरात, या जिल्ह्यात एवढं काय कमी आहे, एवढं असून पण हे जिल्हा का बरं पाठीमागं आहे. हे आपलं प्राईम मिनिस्टरचं काम आहे ना, की त्यांना सांगायला पाहिजे खासदार. त्यांनी ऑर्डर दिलं तर खासदार पण करून टाकेल ना काम जे असेल ते. की सोलापूरचा खासदार हा निपक्षपातपणे काम करणारा असावा आणि कोणत्याही पक्षाशी निगडीत नसणारा आणि निस्वार्थीपणे काम करणारा असावा. कारण कसं असतं की आता आपण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं, जर समजा कोण जर दलितांनी जर आंदोलनं केले तर नक्षलवादी झाले आणि आता जर कोण मुस्लिम बांधवांनी जर कोण आंदोलन केलं तर त्यांना अतिरेकी घोषित करण्यात आलं. पण अशा प्रकारचं सरकार नाही येता. आज आम्हाला अशा सरकारची अपेक्षा आहे की बाबा त्यांनी तरुणांना रोजगार दिला पाहिजे आणि जेणेकरून ह्या सोलापूर शहराचा विकास आणि येथील तरुण इथेच राहून काम केले पाहिजेत आणि स्वावलंबी झाले पाहिजेत. कारण आज आपण गेल्या 5 वर्षात आपण पाहत आहोत की आता जे मोलमजुरी करणारे बिगारी काम करणारे जे लोक आहेत, गेल्या 2 वर्षापासून वाळूचा लिलाव ह्या निर्दयी सरकारने आज जो रोखून ठेवलेला आहे. कारण आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जे कोण अशिक्षित वगैरे आहेत ते प्रत्येक माणूस हा मोलमजुरी करतो, बिगारी करतो. तर अशा लोकांना ह्या सरकारने वेठीस धरून जो वाळू लिलावा थांबवला तो लवकरात लवकर चालू करावा. कारण कसं आहे की आज आपण जे कंपनी जातात त्यांचा आपण एक प्रश्न कसा आहे, ते रेग्युलर महिन्याकाठी त्यांना पगार मिळते. पण जे आता काय त्याने मोलमजुरी करणारे लोक आहेत त्यांना जर आता आपण कामालाच नाही गेलो तर माझं घर कसं चालेल ही चिंता भेडसावत आहे. पण भविष्यात मला असं वाटतं की बाबा ज्याप्रमाणे शेतकरी हा कर्जबाजारी झाल्यामुळे तो आत्महत्या करत होता, तर भविष्यात मला असं वाटतं आता कुठं चित्र दिसलं आहे की आमचं तरुण बेरोजगारसुद्धा कुठं मला काम मिळालं नाही म्हणून फाशी घेईल. कारण ही एक कळकळीची विनंती आहे सरकारला म्हणा, भावी खासदारांनासुद्धा, की ही स्मार्ट सिटी फक्त एक रेल्वे स्टेशनपाशी किंवा रंगभवनपाशी असं फक्त चौकात न राहता प्रत्येक सोलापूरच्या गल्लीमध्ये, सोलापूर जिल्ह्याच्या गावामध्ये आणि प्रत्येक अशा गल्लोगल्ली आहे स्मार्ट सिटी झाली पाहिजे. कसा म्हणजे आता सुविधा उपलब्ध करायला पाहिजे, गाठीबिठी घ्यायला पाहिजे. कधी दर्शनच होत नाही त्यांचं आमच्याकडं बिलकुल. कोणाला विचारायचं आम्ही? येणाऱ्या खासदारकडनं अपेक्षा वगैरे काय? अपेक्षा सुविधा, पाण्याची सोय मूळ आम्हाला. पाणी असूनही आम्हाला 24 तास 12 महिने पाणी असून पण आम्हाला उपलब्ध होत नाही. हां, नियोजनच बरोबर नाही आहे इथं. नियोजन नाही, पाण्याबद्दलचं नियोजन काहीही नाही. पैशाचं वर्षाचं बिल घेतात आणि 3 दिवस 4 दिवस कंटिन्यू 3 दिवस 4 दिवसाला पाणी मिळतं आम्हाला. बेरोजगारीविषयी काय आपले मत? बेरोजगार तर आता आम्ही MIDC इंडस्ट्री एरियामध्ये राहतो. कामगाराबद्दल काही सोय झालेले नाही आहे. PF लागू झाले करतो म्हणले, कोणी केलेले नाही. फक्त आश्वासन त्या ठिकाणी काही मिळालं नाही. नागरिक जसं सोयीस्कर पाहिजे तसं खासदार पाहिजे. त्यांचं अडचण काय आहे ते दूर करायला पाहिजे. होणाऱ्या खासदारकडनं अपेक्षा वगैरे काय आहे का तुमची? अपेक्षा काय तर नाही, सगळं व्यवस्थित आहे पण कुठं नाही तिथं मंजूर व्हायला पाहिजे. हां, म्हणजे हद्दवाढ भागात हद्दवाढ भागाच्या आहे, कुठं नाही तिथं करायला पाहिजे आणि हाय ते म्हणा लागला. खासदार नेमकं कसं असायला पाहिजे? आता कसा विषय माहिती आहे का, सोलापूरचा खासदार कसा असला पाहिजे हा विषय तर म्हणजे तुम्ही मुद्द्याचा मांडला, चांगला मुद्दा घेतलेला आहे. पण आज जे लोकसभा गेल्या 5-6 वर्षाखाली झाली, मोदी सरकार, मोदी नावाचं एक वातावरण मोठे वादळ आलं आणि त्या वादळामध्ये सगळं खोट्याचा बाजार आला. मोदी साहेबांनी जे आश्वासन दिले आणि मोदी साहेब असे मात्र उभा केले की सगळे बिनकामाचे आणि खोटाटे बोलणारे, सगळे खोटे बोलणारे बिनकामाचे. तर मोदी साहेबांनी काय आश्वासन दिले लोकांना? नादी लावले, हॅमरिंग केले. मी तुम्हाला बेकार लोकांना नोकऱ्या देतो, समान नागरिक कायदा आणतो, देशाचं कल्याण करतो, शेतकऱ्याला हमी भाव देतो.
तर त्यातल्या कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाहीत. ना शेतकऱ्याला हमी भाव मिळाला ना काय मिळाला. आज शेतकऱ्याचे कांदे फेकून दिले लोकांनी आणि पाकिस्तानचा कांदा मागवला, पाकिस्तानची साखर मागवली. काय विषय हा? जर आपल्या शेतकऱ्याचा उपाशी मरत असेल तर लोकांकडून माल आणायची का गरज आहे का? काही पण गरज नाही. आणि आपल्या सोलापूरचा विषय जर घेतला, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे साहेब, फक्त नावच आम्ही ऐकलंय, अजून आम्ही खासदार कधी बघितलंच नाही. आमच्या भागात ह्या खाली पहिलं कधीही 6 वर्षामध्ये खासदार आलेलं नाही, कधी बघितलेलं नाही. मला तर वाटतं सोलापूरला काय निधी दिलं का नाही, काय काम केलं हे बी मला माहिती नाही आहे. सोलापूरचा खासदार मी तर म्हणतो, कारण सध्याला दिवसेंदिवस बेरोजगार वाढत आहे. मेन आता आम्ही ज्या प्रभागात राहतो आम्हाला चिटकूनच इंडस्ट्रियल एरिया आहे, पूर्ण MIDC एरिया. त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे तरुण पिढी तर नाहीच, पण जे आमचे वडीलधारी मंडळ आहेत सगळे आज बेरोजगार असल्यामुळे ना महिना होत नाही कारखाने बंद, संप पडते, 4-4 दिवस बंद, संप पडतात. आणि माझ्यासारख्या तरुण पिढी तर आजकाल पूर्ण सोलापूर शहर सोडून बाहेर म्हणजे बाहेरगावी चाललेत. पुणे म्हणा, मुंबई म्हणा, बँगलोर म्हणा, रोजगारासाठी तिकडे चालेल. म्हणून मी काय म्हणतो, म्हणजे इथं खासदार असं आहे की रोजगार निर्मिती करणारा खासदार पाहिजे आणि स्थानिक खासदार पाहिजे. नाहीतर त्यांनी कुठं मुंबईला वगैरे बसणार, आमच्या काही अडीअडचणी असेल तर आम्ही तिथंपर्यंत जाणं आम्हाला कितपत योग्य पडेल. त्यामुळे आम्हाला इथलं स्थानिक खासदार पाहिजे आणि रोजगार निर्मिती करून देणारा खासदार पाहिजे आणि तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करणारा खासदार पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. खासदार कैसा होना चाहिए मैं तो आपको बाद में बताऊंगा. पहले मैं ये पूछूंगा 15 लाख कहाँ है? 5 साल खत्म होने का. 15 लाख आए किसी के? बोलो भाई किसके आए 15 लाख रुपए? 15 लाख डालने थे मोदी सरकार, 1 रुपया भी नहीं किसी खाते में. और जहाँ तक अभी हिंदू मुस्लिम का सवाल है, सांप्रदायिक झगड़े लगाकर आपस में मलाई खा रहे लोग. जब हम हिंदू मुस्लिम भाई सब मिलजुल कर रहते थे, जब से BJP सरकार आई है, एक दूसरे को लड़ा कर जो है आपस में जो कुछ भी इनकी कंपनियों को फ़ायदा पहुंचा रहे हैं. गाय के नाम पर झगड़े लगा रहे हैं, कहीं जो है दिवाली के नाम पे, कभी होली के नाम पे. हर बार जब कोई न्यूज़ में आती है नई न्यूज़, तो इसमें जो है हिंदू मुस्लिम ये चलता रहता है. ये हिंदू मुस्लिम का झगड़ा बंद होना चाहिए. और जो भी खासदार आएगा वो खासदार को चाहिए कि हर समाज को, हर तबके के लोगों को मिलजुल के लेकर चलना चाहिए. चाहे छोटा हो या बड़ा हो, गरीब हो या अमीर हो, जो कुछ भी है, कामगार वर्ग से लेकर कंपनी तक के लोगों को, हर एक को संभाल के चलना चाहिए. अब जहाँ तक देखें ये MIDC का जो एरिया है, यहाँ पर जितने भी लोग हैं सब कामगार लोग हैं. यहाँ पर सुबह जाना और शाम में आना, जो कुछ मिला उसमें गुजारा करना. मगर इनकी कुछ इनकम बढ़ना चाहिए, सोर्स ऑफ इनकम. कभी 4 दिन कारखाने चालू रहते हैं तो कभी बंद रहते हैं, कभी जो है सब निकलता है. लोगों को इससे कुछ मुनाफा मिल नहीं रहा. लोगों को मुनाफा मिलना चाहिए. जैसा कि हम देखेंगे एयरपोर्ट तो आया मगर काम शुरू नहीं है. एयरपोर्ट का काम शुरू होना चाहिए. अभी इंटरनेशनल कंपनी एक भी नहीं सोलापुर में, तो इंटरनेशनल कंपनी भी आना चाहिए जिससे यहाँ के लोगों को रोज़गार मिले. लोगों को रोज़गार मिलना बहुत ज़रूरी है. देखो जब देखें हम कट्टों पर जो है लोग टाइम पास करते पड़ते हैं, क्योंकि काम नहीं है. काम अगर मिलेगा तो काम करेंगे ना. मगर ये सरकार जो है रोज़गार के लिए कुछ नहीं करी, रोज़गार के लिए कुछ करना चाहिए. तो जो भी आने वाला खासदार रहेगा उसको चाहिए कि जो है नौजवान पीढ़ी के लिए, एजुकेशन के लिए, और जो है जो कुछ भी अपने छोटे मोटे मुद्दे हैं इसको जो है सामने लाकर इस पर चर्चा करके इसको एक स्टेज पर आके जो है इसका जो अपना एक लेवल है, जो हम चाहते हैं कि हमारा सोलापुर महाराष्ट्र की जो है ऊंचे लेवल में आ जाए. अभी स्मार्ट सिटी के यहाँ पर काम चल रहा है मगर बहुत ही स्लो गति चल रहा है काम. हो स्मार्ट सिटी जो है हो रहा है, बहुत अच्छी बात है, मगर जो काम जो स्पीड है बहुत ही स्लो स्पीड में काम चल रहा है. मगर वो कुछ जो है खास कर एरिया में जैसा कि रंग भवन है, मगर हमारे पूरे भाग में अभी तक ये भी काम नहीं हुआ. स्मार्ट सिटी नंबर काम होना चाहिए, वो भी नहीं हो पाया. तो हमारी आशा है कि जो भी खासदार आए वो जो है हमारे पूरे भाग की तरफ खास ध्यान दे. ओके. खासदाराचं नाव माहीत आहे तुम्हाला? बनसोडे. जब तक आप 5 साल होने का हमारे एरिया में तो कभी आए नहीं हो. खासदार बनसोडे जो है उनका काम था कि यहाँ पर आकर देखें कि क्या चल रहा है क्या नहीं, मगर अभी तक कभी आए नहीं वो. अब हम आशा करते हैं की जो भी खासदार आहे हमारे पूरे भाग की तरफ भी ध्यान देऊ. बस सोलापूरचे खासदार आतापर्यंत काय चांगलं आहे, 100% काम झालेले ह्या सोलापुरात. आता हे प्रत्येक रोडची प्रत्येक नगरसेवकाने आतापर्यंत चांगला काम केलेले. रोड आशानगरमधले प्रत्येक शिमिट रोड झालेले आणि किती तर उनका मिले तो किती मीटर झाले.
काय केलं ते सांगा की. एक मिनिट सर, लोक विचारतात की शरद बनसोडे साहेबांनी काय काम केलं. सांगा तुम्ही 10 कामं सांगा तुम्ही. 10 कामं म्हणताय 100% काम झालेले आहे. आता बीजेपी सरकार काय चांगला काम केलेले आहे आतापर्यंत. 60 वर्षाने जे काम केलं नाही, 60 वर्षापासून किती काम केलं नाही ते का तेवढं काम 5 वर्षात करून दाखवलेले बीजेपी सरकारने. हां 100%. सोलापूरमध्ये मोठं प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये 30% फक्त सोलापूरचे काम करतात, 70% का बरं करत नाही लोक काम तिथे. ते काय काम राज्यातले परराज्यातलं आहे आणि बिर्लामध्ये बी परराज्यातलं आहे आणि तिथलं काय हार्ड काम आहे. ते हार्ड काम असल्यामुळे इथलं लोक करू शकत नाही, करू शकत नाही. आणि उत्तर प्रदेशची लोक तिथं काम करतात आणि बिर्लामध्ये बी बाहेरची लोक काम करतात. इथं काय, इथं आतापर्यंत जे काय काम झालेले 100% 5 वर्षात करून दाखवलेले बीजेपी सरकार चांगलं आहे. आणि पुढं बी असंच आता पुढच्या वेळी बीजेपी सरकार येणारच आहे. आता एक मोठा प्रॉब्लेम म्हणला तर हातपट्टी दारू एक मोठा समस्या झालेला आहे. भस्मासूर सारखा इथं तेच पसरत चाललेले. इथं कमाईचे 2 पैसे आणि घालवाचे 10 पैसे झालेले. ते काय कुठला सरकार आहे इथला ते त्याच्यावर दुर्लक्ष करत आहेत. आणि जोपर्यंत इथला हातपट्टी दारू बंद होत नाही तोपर्यंत इथला लोक कधीही सुधारणार नाही. आणि मटका हा मटका आणि दारू जोपर्यंत इथला बंद होत नाही तोपर्यंत गरीब लोक वर येऊ शकत नाही. जे विषय मांडलाय काय, एक नगरसेवक काय जे पक्षाचा आहे, XYZ जे पक्षाचा आहे त्याच्यात स्वतःचा मटका धंदा आहे लोक म्हणतात. हा त्याला बी धरून आतमध्ये घालायला पाहिजे, कडक कारवाई झाला पाहिजे. ते कोणत्या पक्षाचे आहे? कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही पक्षाचे असो. काँग्रेस पक्षाचा आहे. मी काही राजकारण माणूस नाही आणि मी एक असं एक सामाजिक माणूस आहे. आणि मी प्रत्येक याच्यात दर महिन्यात माझ्या हे येतात काय ते दारू बंदीसाठी मी कितीतरी वेळा प्रयत्न केलेले आणि जिल्हा अधीक्षकाला अर्ज वगैरे दिलेले आणि इथं बी अर्ज दिलेले. माझ्याकडे प्रूफ आहे, तुम्हाला बी मी दाखवू शकतो ना. मध्ये एक असं बोललं जातं की लोकांकडनं की खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा, याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? खासदार दाखवा आणि खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा, 1000 रुपये मिळवा. हां ते विरोध पक्षवाले ते म्हणतात आणि आम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एकंदरीत मी आम नागरिक आहे, मी म्हणू शकत नाही. विरोध पक्षवाले म्हणतात की टीका करतात, मतासाठी करतात, ते आम्ही म्हणू शकत नाही. जे काय लोक काय हे किती बी 100% काम झालं तर काही झालं नाही म्हणतात. आपल्या डोळ्याने काय दाखवतो. आता रोड आहे, हे रोड झालेले आहे आणि कित्येक गल्लीमध्ये बी रोड झालेले आहे. आता हे 70 वर्षापासून एक वर्षात काम एक वर्षात काम करतात आणि दुसऱ्या वर्षात रिपेअरला येतात. हे रोडची अवस्था तसंच होता. आणि आतापर्यंत काय बीजेपीने केलेले काय रोड आहे ते काय 10 वर्षापर्यंत काही होणार नाही. गॅरंटी नितीन गडकरी साहेबांनी म्हणलेले आहे जे 10 वर्ष काय अजून 2 पिढ्या. काय घोटाळा ते कोर्टाची काम आहे, कोर्टाची काम आहे. नाही ते कोर्ट जोपर्यंत जे विषय त्या विषयावर खोटा आहे सगळं, ते खोटा आहे, ते सगळं मोदी सरकार तुमच्या खोटे आहे ना. त्यांनी सांगितले हरवले म्हणून, मोदी सरकारची फाईल हरवली म्हणून. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सोलापूर शहराचा खासदार कसा असायला पाहिजे? सोलापूर शहराचा खासदार असा असायला पाहिजे की सोलापूरचं पूर्ण वातावरण चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे इथलं रोजगारीचं एकदम बिकट आहे. म्हणजे इथं फॅक्टरी नाहीत सोलापूर सिटीमध्ये, मुळात फॅक्टरी नाहीत. फॅक्टरी नसल्यामुळे काय कामगार वर्गामध्ये हे मालक लोक म्हणजे साई समाजाचे लोक, म्हणजे मे बी कामगारच आहे, डबलिंग कामगार आहे. साई समाजाचे लोक जे काय आहेत ना, कामगारांचं रक्त पिऊन खाऊ लागलेत त्यांनी. मालक लोक सहकार मंत्री पालकमंत्री झोपलेत त्यांनी. काय त्यांना जनतेचं गरज नाही. ज्यावेळेस इलेक्शन येते त्यांना त्यावेळेस जनतेचं गरज येत आहे, गरज पडते त्यांना.
आता यावेळेस सुविधा की त्यांनी आपण बी दाखवू जनता जनार्दन आहे, जनतेवरच ते लोक नसते तर आपण बी दाखवू ना त्यांना. पुढं बोला की पुढचं काय. हा नगरोत्तरमधून झालेला आहे हा रस्ता. हा कुठल्याही पक्षाचा नाही किंवा केंद्र सरकार पैसा नाही, नगरोत्तरमध्ये काम झालेलं आहे. त्यामुळे आमच्या बघण्यानुसार पालकमंत्री किंवा सहकार मंत्री कामं आमच्या भागात अजिबात झालेलं नाही. कारण इथून भाग हा सहकार मंत्र्याचा आहे, पलीकडून भाग हा पालकमंत्र्याचा आहे. दोघंही आतापर्यंत आलेलं नाही, काम झालं. इथं 3 नगरसेवक आहेत भाजपचे 3 नगरसेवक असून त्यांचं काहीही काम झालेलं नाही. त्यांच्या इथे सेनेचा नगरसेवक आहे, तर आता 2-3 वर्ष होत आले त्यांचं काहीही काम इथं नाही आहे. लोकांची अपेक्षा किंवा त्यांची कामं करायला पाहिजे या भागातून. सत्ता त्यांच्या केंद्रातून पासून राज्यापर्यंत सत्ता त्यांची आहे, मग कामं काय होत नाहीत. सर 2 मंत्र्यामध्ये भांडण आहे हे असं एकंदरीत सोलापूर शहराचं म्हणणं आहे, हे सत्य आहे का? 100% सत्य आहे. ह्यांनी स्वतःच्या स्वतःसाठी भांडणं करतात, ह्यांनी जनतेच्या सेवेसाठी भांडणं करत नाहीत. तुला मंत्रीपद मिळालं, मला मंत्रीपद मिळालं, त्यांच्यामध्ये भांडण चालू आहे. मी किती कमवून तू किती कमवू, तू किती घोटाळा करणार मी किती घोटाळा. अहो सहकार मंत्र्यांनी अग्निशमनच्या जागेच्या ठिकाणी मोठा बंगला बांधला स्वतःला राहण्यासाठी. अहो एखाद्या गोरगरिबांना झोपड्या करून द्या ना तुम्ही त्या ठिकाणी, त्यांनी आनंदाने तुमचं नाव घेतली. अग्निशमनच्या ठिकाणी तुम्ही आज मोठा बंगला बांधला आता शानशीर. हे कसले सहकार मंत्री. तर खासदार कोण आहे इकडचं मला माहीत नाही आहे. तुम्ही इथले सोलापूरचेच येणार आहे? सोलापूरचेच आहे. खासदार कोण आहे हेच माहित नाही? माहीत नाही, खरंच माहीत आहे शपथ. अवघड आहे ना. मग त्यांनी आलेच नाही. असायला पाहिजे. खासदार म्हणजे सगळ्या लोकांचा सर्व कामा सर्व चांगला करायला पाहिजे. शिक्षण वगैरे काय झालं? मला 6वी झालेलं काय काम आहे. हेच काम करतो आम्ही. दुसरं असं मिलमध्ये वगैरे काम भेटलं नाही तुम्हाला? काय नाही. मिलच बंद पडलेलं आहे तिकडे. किती दिवस झाले बंद पडून. आता हे किती कम से कम 15-16 वर्ष झालं बंद पडून. कारखाने वगैरे आहेत की? कारखाने ते पण बंद पडायला लागले आता. काही नाही म्हणून हे धंदा लावला, हे पण लॉसमध्ये आहे. काय करायचं बोला. आज ज्या लोकांचं काय म्हणणं आहे किंवा भाजप सरकारच्या लोकांनी सांगितलं एनटीपीसीमुळे त्रास आहे, असं होत आहे तसं होत आहे. अहो काय होतं मला सांगा. एनटीपीसी आल्यामुळे एवढ्या लोकांना रोजगार भेटला, बाहेरच्या राज्यातल्या अहो लोकच काम करतात ना, लोकांना काम भेटलं ना. एनटीपीसी आल्यामुळे आजूबाजूला 10 फॅक्टरी वाढल्या, 10 फॅक्टरी वाढल्या लोकांना सोलापूर जिल्ह्यात लोकांना काम भेटलं. आणि जे म्हणले एनटीपीसीमुळे काय होतंय, उष्णता वाढते, उष्णता भडकली. कुठं उष्णता वाढली मला सांगा की हो. आज काय डिग्री चालू मला सांगा तुम्ही. ह्याच्या पहिले 100 वर्ष रेकॉर्ड तुम्ही घ्या, काय डिग्री होती बघा तुम्ही. किती पर्सेंट डिग्री वाढली मला सांगा तुम्ही. ते विषय सोडून द्या, तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि मला सांगा साहेब, ज्या ठिकाणी उष्णता वाढते त्या ठिकाणी हिरवेगार झाडे उगवले नाही पाहिजे. जर एनटीपीसीच्या आजूबाजूला आज तुम्ही गेला ना तर शेती हिरवीगार खुलली आहे उन्हाळा असताना. कारण काय, तिथे जे मोठा टँक आहे पाण्याचा त्याच्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. एनटीपीसीच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे. परंतु सोलापूर शहरातील 30% लोक कामाला आहेत तिथं. बाकी साहेब 30% किंवा 70% हा विषय कंपनीचा विषय आहे. कुणाची कॅटेगरी काय आहे, कुणाचा अभ्यास काय आहे. नाही साहेब. तुम्ही जर फॅक्टरी घातला तुम्ही स्वतः तर तुम्ही काय करणार, लोकांना कामाचा विचार करणार का फॅक्टरी चालण्याचा विचार करणार. तुमची जी क्वालिटी आहे, तुम्ही जे काम करू शकता त्या माणसाला काम तुम्ही देणार ना. जर या भागातील कोण काम ते करू शकत नसेल तर त्याला काय विषय, कुठला का अशी ना माझ्या कंपनीत तो काम करतो ना, तो माणसाला काम देणार. कामाची क्वालिटी शेवटला त्याला कंपनी टिकवायची आहे. आणि विषय माझा एवढाच की एनटीपीसीमुळे सोलापूर जिल्ह्याला काही नुकसान नाही, उलटा फायदा झालेला आहे. 10 फॅक्टरी जास्त वेळा लोड शेडिंगचा विषय मिटलेला आहे. एनटीपीसीमुळे पाण्याची पातळी वाढली आपल्याला. आणि 180 कोटी रुपये हे एनटीपीसीने आपल्याला दिले ड्रेनेज लाईनचे. हे मोदी सरकारने उद्घाटन केले. अहो तुम्ही काय दिलं सोलापूरला मला सांगा. रे आवास योजना कुणी दिले, त्याचं तुम्ही आज नाव बदलून तुम्ही योजना तुम्ही आला उद्घाटन करायला. काय विषय आहे ते, तुम्ही आला रस्त्याचं उद्घाटन करायला. मोदी सरकारने सोलापूर जिल्ह्याला किती निधी दिली वैयक्तिक मला सांगा तुम्ही. ड्रेनेज लाईनचा पैसा कुणाचा, एनटीपीसीचा आहे. दुहेरी पाईपलाईन जी आहे ती एनटीपीसी सोलापूर जिल्ह्यासाठी दिली आहे पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी. आणि हे ड्रेनेज लाईनचे पाणी गोळा करून त्यांनी एनटीपीसीला ठरलेला विषय आहे. तुम्ही दुसऱ्याची कामं आम्ही केले पण ठोकून सांगता. मी या भागातलं रहिवासी आहे. मी सर्वप्रथम अस्मिता न्यूज चॅनलचं मनापासून मी शुभेच्छा त्यांना देतो. असंच लोकशाहीचं जे तुम्ही दाखवायचं लोकांच्या हितासाठी दाखवतो त्याबद्दल मी मनापासून सर्वप्रथम चॅनलला मी शुभेच्छा देतो. सोलापूरचा खासदार असा असला पाहिजे की मागील आपण 4.5 वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की सत्ता कुणाची असू दे, स्थानिक पातळीवरती आपलं देशामध्ये दिल्लीमध्ये बोलणारा नेता एक कर्तृत्ववान नेता पाहिजे. आता आपण मागच्या निवडणुकीमध्ये बघितलो की सोलापूरातली जनतांनी शिंदेसाहेबांना नाकारलेलं होतं. शिंदेसाहेबांनी ते काम केलं नाही, हे काम केलं नाही म्हणून नाकारलेलं होतं. पण बनसोडेसाठी आपण त्यांना सत्ता दिलेलं आहे.
पण 4.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये या इकडं बनसोडेंनी एकदा बी येऊन फिरून बघितलेलं नाही. मग त्यासाठी एक लोकशाहीच्या मार्गाने लोकांच्या प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी बाहेरचं जे राज्यातलं किंवा बाहेरच्या जिल्ह्यातनं जे खासदार या ठिकाणी आले की एक मी जनतेने सांगतो की विनंती करून स्थानिक पातळीवरचा खासदार पाहिजे आणि कुठल्या काय क्षेत्रातलं राहू दे की शिंदेसाहेब सोलापूरसाठी खूप काही केलेले आहेत की काय माणसाच्या मध्ये नाराजी असतील पण खालच्या पातळीवरचं एक नेता म्हणून मुरब्बी नेता म्हणून सोलापूरला शिंदेसाहेबाच्या व्यतिरिक्त कुठलाही खासदार चालणार नाही आणि शिंदेसाहेब निवडून आले तरच सोलापूरचे भलं आहे हे एवढं मला कळतं की दुसरं बाहेरचं जे खासदार आले की आपण मतं घालतील आम्हाला पण कुठल्याही योजना कुठल्याही कामासाठी आपण त्यांच्या गावापर्यंत जावं लागतं बाहेरच्या गावाला. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला माझी एक विनंती आहे की एक ज्येष्ठ नेते म्हणून एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून शिंदेसाहेबाला खासदारकीला निवडून आणावं हे मी देशाच्या हितासाठीचा प्रश्न मी बोललो. कारण खालच्या लेवलवरचं तुम्ही कुणालाही आणा आपला त्याला विरोध नाही पण खासदार म्हणून शिंदेसाहेबांनीच खासदार राहिला पाहिजे सोलापूरला हे माझी एक वैयक्तिक